ज्यांच्याकडे माझी कथा होती त्यांच्याकडे त्यांचा लहान भाऊ जो आहे तो ह्या दत्त संप्रदायातला अ, त्या सगळ्याचा अभ्यास करणारा किंवा तो सगळा आहे. आणि मी असं ठरवलं होतं की काही नाही, दत्तात्रयांच्या चरित्राचा फक्त उल्लेख करायचा. आणि मी जिथे बसलो होतो, व्यासपीठ जिथे होतं त्याच्या समोर स्वामी समर्थांचा मोठा फोटो होता. म्हणजे आपण काय 2 फूट किंवा 3 फूट जो असतो ना, आणि त्याला त्यांनी हार घातला होता त्या दिवशी. आणि काय कुठनं ते आलं मला माहिती नाही. आणि ती दत्तात्रयांची जन्मकथा जवळजवळ 45 मिनटं चालली. बरं, त्यात मी बाहेरचं काहीच सांगितलं नाही. ती जी जन्मकथा आहे त्याच संदर्भाने सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. पण ते सगळं संपेपर्यंत जवळजवळ माझी 45 मिनटं त्याच्यामध्ये गेली होती. आता ही मी ठरवून केलं नव्हतं, मी उलट काहीच सांगणार नव्हतो त्याला. पण त्या ठिकाणी जे अधिष्ठान असतं ते तुम्हाला शक्ती देतं. त्या ठिकाणी जे ऐकायला आले असतात त्यांना कदाचित ती ऐकायची असेल म्हणून ते त्यावेळेला मुखातनं निघालं असेल आणि त्या पद्धतीने ते होतं. मग अशा वेळेला मला बाकीच्या ज्या कथा आहेत की ज्या खरं तर मी म्हणलं होतं की ही कथा आपण विस्तृत सांगावी, ती छोटी करावी लागते. अशा पद्धतीने तुम्ही ते सगळं करू शकता. याच्यामध्ये मी तुम्हाला कुठेही शुकाचार्यांची जन्मकथा असं लिहून दिलेलं नाही आहे. बघा, दिलंय का लिहून? नाही. हां, कारण ती मूळ भागवतात नाही. पण समजा जर तुम्ही ती सांगितली तरी त्यांनी काही फरक पडत नाही. पण मी ज्या ठिकाणी विद्यार्थी ऐकायला असतात अशांच्या, ज्याला आपण उजळणी म्हणू, त्यावेळेला फक्त ही सांगितलेली आहे. इतर वेळेला शुकाचार्यांची जन्मकथा मी सप्ताहामध्ये कधीही सांगितलेली नाही. अगदी प्रांजळ. आता काही विचारायचं असेल तर विचारा. ग्रंथाचे जे 10 अवतार मी सांगितले ते फक्त एक 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 त्यांचं नाव सांगूनच पुढे गेलं तर चालेल ना? हो, तसंच करायचंय, तसंच करायचंय. आपण काय काय ऐकणार आहोत हे श्रोत्यांना तयार होण्याकरता हे आहे. ही कथा आहे, पुढची कथा आहे, पुढची कथा आहे, अशा पद्धतीने. अजून भागवत ग्रंथ संस्कृत आणि मराठी दोन्ही आहे का? दोन्ही आहे का म्हणजे आपल्याकडे जो उपलब्ध ना? हो, मूळ मूळ ग्रंथ संस्कृतमध्येच आहे. त्या संस्कृत डाव्या बाजूला लिहिलंय, उजव्या बाजूला त्याचं भाषांतर. अशा पद्धतीने तो उपलब्ध आहे. गीता प्रेस, गोरखपूर. अजून कोणीतरी विचारत होतं. हां, या दोन्ही खंडांमध्ये 18,000 श्लोक आहे का गुरुजी? आज मोजा. बरं बरं. जरा रात्री थोडासा अभ्यास. पहिला प्रश्न असा आहे, तुम्ही म्हटलं मंगलाचरण सुरू करण्यापूर्वी आपण चतुश्लोकी बाबत म्हणायचं, चतुश्लोक ते 4 श्लोक म्हणायचे पहिले आणि मग मंगलाचरण चालू करायचं का कसं आहे? नाही, आता ज्यावेळेला तुम्ही बसता प्रत्यक्ष कथेला त्यावेळेला श्रीमन महागणाधिपतये नमः इथपासून सुरुवात होणार. हां, मी हा एक प्रश्न तुम्हाला नंतर पाठवणार आहे की तुमच्या मंगलाचरणाचे, हे मंगलाचरण जे मी लिहिलं आहे ना, हे व्यासांनी जे लिहिलं आहे पहिलं त्याचं लिहिलं आहे. तुम्ही जे म्हणताय थोडंसं कन्फ्युजन झालं आहे तुमचं. आपण म्हणणारे मंगलाचरणाचे श्लोक आणि हे वेगळे आहेत. हां, हे व्यासांनी पहिला जो श्लोक लिहिला आहे ते मंगलाचरण मी सांगितलं. म्हणजे सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. हा मंगलाचरणाचा पहिला श्लोक आहे थोडक्यात. हा श्रीमद भागवताच्या महात्म्याच्या मंगलाचरणाचा पहिला श्लोक. बरोबर. हां, आणि आपण जे म्हणणार, जे तुम्ही तुमच्या परंपरेप्रमाणे तुम्हाला वाटतंय तर त्या पद्धतीने, किंवा मी ज्या पद्धतीने श्लोक म्हणतो ते सगळे तुम्हाला पाठवले. अगदी नेहमीचे वक्रतुंड महाकायापासून तुम्ही सुरुवात केली तरी चालेल. मग देवीचा नेहमीचा आपण तो म्हणतो तो, आणि मग पुढे जे पाठवलेत ते म्हणा. अशा पद्धतीने. पीडीएफ पाठवली का सर तुम्ही? नाही, मी क्रम पाठवला होता वरती.
हो ग्रुपवर आहे. हो ग्रुपवर टाकलेला आहे. बर तर अजून एकच प्रश्न आहे सर. हां आता तुम्ही जे पहिल्या दिवसाचे हे जे मुद्दे सांगितले की एवढं सगळं आपण अभ्यास कर म्हणजे बोलणार आधी, तर ते सगळे आपण आपलं सगळं मंगलाचरण वगैरे सगळं म्हणून झाल्यानंतर आपण ते सांगायचे असतात का, की साधारण हे एवढे मुद्दे घ्यायचे का, ते फक्त आपल्या आपल्या मनात असणार? ओके. आपण सगळे अभ्यासक आहोत ना, हां. तर हे तुमच्या करता आणि माझ्या करता आहे. एकदम सिक्रेट आहे आपलं. हे तुम्ही काय काय सांगणं अपेक्षित आहे. पहिल्या दिवसाच्या चरित्र भागामध्ये काय काय गोष्टी येतात. आता त्यात सुद्धा जो सृष्टीचं वर्णन जे आहे, विराट शरीराची उत्पत्ती जी आहे ती साधारणपणे 2 किंवा 3 वाक्यामध्ये सांगायची. याचं कारण सांगतो तुम्हाला. ज्या गोष्टी श्रीमद भागवतामध्ये 2 वेळा 3 वेळा रिपीट झाल्यात, त्या जर तुम्ही 3-3 वेळा सांगत बसला तर ऐकणाऱ्यांना असं वाटेल की यांना काही वेगळं येत नाही म्हणून हे तेच तेच सांगतायत, आणि फार काही त्याच्यात रस नसतो. कारण त्याच्यात काही घडत नाही. कथा भागामध्ये समोरच्याला जास्त रस असतो. त्यामुळे दुसऱ्या दिवसाचा जो कथा भाग आहे त्याची सुरुवातच ह्या सगळ्यांनी होते. म्हणजे हिरण्याक्षाचा वध झाला आणि दुसऱ्या दिवशीची जी सुरुवात होते ती ब्रह्मदेवांनी सृष्टीची सगळी रचना केली आहे, ती रचना सांगण्यापासून सुरुवात होते. श्रीमद भागवताचा दुसरा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे महात्म्याचा पहिला श्लोक महत्त्वाचा आहे, तसं सप्ताहाच्या दृष्टीने दुसरा दिवस हा महत्त्वाचा आहे. कारण त्या दिवसामध्ये अधिक तत्त्वज्ञानाचा भाग येतो, आणि तो केवळ तुम्ही वहीमध्ये लिहून किंवा पाठ करून किंवा समोर ठेवून अशा पद्धतीनं सांगू शकत नाही. म्हणजे तो एक भाग झाला, पण ते थोडंसं समजून घेऊन प्रत्यक्ष काय चाललंय, एकूण कुठल्या पद्धतीने हे सगळं जातं, हे थोडं ज्याला डायजेस्ट करणं म्हणतात, तशा पद्धतीने ते करून जर तुम्ही सांगितलं समोरच्याला तर ते थोडंसं समजतं. दुसरा दिवस हा भागवताचा अत्यंत सांगायलाही कठीण आहे आणि समजायलाही कठीण आहे. हां, काही विचारायचं आहे का? जमेल का गुरुजी सगळंच? कोणाला? तुम्हाला का मला? आम्हाला करतात. सर हे सगळं युट्यूबवरच बघायचं आहे का? मी तर थंडागार चालूय सगळं पाहून. म्हणजे इतकं एखादं सांगायचं पहिल्या दिवशी. सर हे सगळं युट्यूबवरच म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे सगळं युट्यूबवरच आहे का बघायला? हो, मी लिंक पाठवल्या आहेत ना दरवेळेला. तुम्ही जो आपला आत्ता ह्या लिंक जेव्हा येतील ना तेव्हा त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तो पर्सनल चॅनल आहे अगदी. म्हणजे आपण याची फक्त रेकॉर्डिंग त्याच्यावरती टाकतो. तुम्हाला जर बाकी सगळ्या कथा ऐकायच्या असतील तर माझा परेश विजय देवळणकर किंवा परेश देवळणकर, त्याची पण मी लिंक पाठवीन. त्याच्यावरती मी मोजक्या 70-80 कथा काढल्या आहेत आणि त्याची रेकॉर्डिंग अपलोड करतो आहे. ती पण तुम्ही आवर्जून बघा. म्हणजे कथा कशा पद्धतीने पुढे जाते हे तुम्हाला कळेल. ती आवर्जून बघा. ती तुम्ही रिपिटेटिव्ह बघू शकता, काही फरक नाही पडणार. हां, हे बघा, हे तुम्हाला सगळ्यांना निश्चित. सर एक मिनिट. हां. आपले जे सरांचे गुरुजींचे रेकॉर्डिंग आहे ना, ते आपण परत परत अभ्यास केला ना की अगदी सोपं जातं. त्यामुळे खूप गोंधळून जाण्याचं काहीच कारण नाही असं मला वाटतं. मला अवघड काही येतच नाही, मी सोपंच सांगतोय. हो, तुम्ही सोपं सांगता ना. तेच म्हटलं की ते परत 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 खूप वेळेला ऐकलं श्रीमद- ना की मग व्यवस्थित होऊन जातं. श्रीमद भागवत हा ग्रंथ कळायला अत्यंत अवघड आहे. मी तुम्हाला तो अधिक सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तो प्रयत्न फक्त तुम्ही माझा. सांगता म्हणजे प्रश्न एवढं तो कळायला अवघडच आहे. आता जे सगळ्यांना जे प्रश्न कसे लिहायचे, काय कसं करायचे, हे जे प्रश्न पडले ना त्या संदर्भात मी बोलले. हो, नाही, मी हे मान्यच करतो की हा ग्रंथ कळायला मुळात अवघड आहे. त्यामुळे असं समजू नका की 1 जानेवारी 2024ला आपण सुरुवात केली की 31 डिसेंबर 2024ला आपण एकदम तयार झालेलो असू. तर असं नाही. ह्याच्याकरता म्हणजे
म्हणजे श्रवण आहे पहिलं, आणि पुढच्या ज्या पायऱ्या आहेत श्रवण, मनन, चिंतन, निरिध्यास, या चारही पायऱ्यातनं तुम्हाला हळूहळू जावं लागेल. कारण मी कितीही सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला तरी एखादी गोष्ट समजणं आणि ती प्रत्यक्षामध्ये उतरवणं याला जो लागणारा वेळ आहे तो तुम्हाला द्यायला लागेल. पण तुम्ही निश्चित सगळेजण उत्तम पद्धतीनं हे सांगू शकाल याची मला खात्री आहे. आता काही शंका नाही ना, सांगू शकू का? तुमचा आमच्यावरती विश्वास आहे ना पुरे? बस, हां, तुम्ही काय काळजी करू नका. मी सांगतो भगवंतांना तुमच्या पाठीशी उभं राहायला. माझ्या पाठीशी उभं राहतात तर तुमच्या राहतीलच. गुरुजींना शिष्याची काळजी असतेच ना. हो, म्हणून अभ्यास देणार आहे आता 1 तारखेपासून सगळ्यांना. मी सोडणार नाही, मी बाकीच्यांसारखं नाही आहे. आता तुम्ही फक्त मग भागवतच शिकवणार आहे वगैरे, अजिबात नाही. बघा आता तुम्हाला हे सगळं आहे ना, तुमच्या आणि माझ्या, तुमच्या असं नाही, आपल्या सगळ्यांच्या उत्तम आध्यात्मिक प्रगतीसाठी चाललं आहे बरं का. त्यामुळे मी सांगितले म्हणून हे करू नका. मी अगदी तुम्हाला स्पष्ट सांगेन, हे आपल्या प्रत्येकाच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी चाललं आहे. आणि हे मी फक्त तुम्हाला सांगतोय असं नाही आहे, कारण फक्त सांगावं आणि तुम्ही ते करावं अशा करता नाही आहे. मोठे जे लोक करतात की आधी केले आणि मग सांगितले, मी त्यांच्या इतका मोठा नाही, पण मी हे सगळं केलं आहे स्वतःचा अभ्यास म्हणून आणि मग तुम्हाला सांगतोय. तर तुम्ही तेवढे परखड आहात म्हणूनच आपल्याला जॉईन केलंय. हां, ते म्हणजे नाव अशी सरळ द्याल, इकडे तिकडे फरकटवणार नाही आम्हाला. नाही, ते तर विश्वास म्हणजे नक्की आहे. तुम्हाला एखाद्याला वाईट वाटलं तरी चालेल. वल्ली मारावीच लागणार, त्याला काय इलाज नाही. ते हात दुखते सांगून उपयोग नाही. हां, तर नाव चालवायचे तर ते तुम्ही सांगाल तसं करू आम्ही, काय प्रश्न नाही. तेवढं फक्त म्हणजे तुम्ही मला चांगलं बोला असं सांगू नका. त्याचा मार्गदर्शक आहे तो बरोबर, दीपक स्तंभ आमचा बरोबर आहे. त्याच्यामुळे काय जी लोक प्रेमळ असतात. हा नाही, प्रेमळ आहेतच ना, पण ते अभ्यासासाठी परखडच पाहिजे ना. म्हणजे उगीच फरकवटवणार नाहीत आपल्याला इकडे तिकडे कुठेतरी, असं नाही होणार. नाही, निश्चित बरोबर. राजमार्गावर जा. सो ते मला पण गुरुजीने श्रवण करूया का? कारण चर्चा खूप होती आणि श्रवण नव्हतंय आपलं, मग असं होतंय. नाही, श्रवणाची त्याची काळजी करू नका. मी अभ्यास तुमचा बरोबर पूर्ण करून घेणार आहे. सॉरी. हां, आता या क्रमामध्ये किंवा ह्याच्यात अजून काही तुम्हाला जर शंका असतील, प्रश्न असतील तर विचारा. नाहीतर मग आपण मागच्या भागाला जेवढं पाहिला होता सगळा त्याच्या पुढे सुरुवात करू. थोडंसं एकदा वाचून बघा, काही कळलं नसेल तर विचारा. भागवताची वैशिष्ट्य म्हणजे काय 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 सांगा? पुराणांची वैशिष्ट्य आहेत ती भागवतात दिली आहेत. मी तुम्हाला पान क्रमांक पाठवीन. आवाज येत नाही गुरुजी तुमचा. त्याचा मी तुम्हाला पान क्रमांक पाठवीन, ग्रंथामध्ये लिहिलेली आहेत. पण ते सुद्धा जे मी तुम्हाला सांगितलं ना की आपण ज्यावेळेला कथा सांगायला सुरुवात करतो तेव्हा हे जे ह्यातले जे तांत्रिक मुद्दे आहेत ना, अमुक 1, 2, 3, 4, 5, 6 अशांकडे आपण अशा मुद्द्यांकडे आपण जाऊ शकत नाही, कारण आपण त्या फ्लोमध्ये असतो. म्हणून मी तुम्हाला पहिलं म्हटलं की यातला एखादा मुद्दा वर खाली झाला, कमी जास्त झाला तर त्यांनी काही फरक पडणार नाही. फक्त कथांचा क्रम बदलू नका, हा या सगळ्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. अजून काही? 193 पानावरती आहे. भागवताची 10 लक्षणे, वैशिष्ट्ये म्हणतात भागवताची, किंवा 10 लक्षणं. महापुराण का म्हणायचं? पुराण आणि महापुराण यातला फरक दिलेला आहे. मागच्या वेळेला आपण कुठपर्यंत आलो होतो जरा कोणीतरी मला आठवण करा. गुरुजी, वैशिष्ट्य म्हणजेच लक्षण आहे काय? हां 193 पान क्रमांकावरती आहे बघा, भागवताची 10 लक्षणे. म्हणजे पुराण आणि महापुराण यातला तो फरक आहे. महापुराण का म्हटलेलं आहे श्रीमद भागवताला?
म्हणजे सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय अशा 10 विषयांचं वर्णन याच्यात आहे, म्हणून याला महापुराण असं म्हणतात. आणि त्याचं माहिती दिली आहे कशा कशाला काय काय म्हणतात ते. पण गुरुजी ग्रंथामध्ये याचा क्रमांक नंतर आलेला आहे, पण आपण मंगलाचरण नंतर हे सुरू करतोय. कुठले? मी आता जो क्रम दिला त्यात मंगलाचरणानंतर तुम्ही म्हटलं भागवताची वैशिष्ट्य म्हणजे 10 लक्षण आहेत, बरोबर? नाही, एकच मिनिट थांबा. हा. भागवत महात्म्य सांगितलंय मंगलाचरणानंतर, वैशिष्ट्य नाही सांगितलेली. अच्छा, आपण सांगितले काय? हां, आता तुम्ही जो काय क्रम लिहिलाय ते मला जरा अवघड जाईल ना लक्षात यायला. ओके, बरोबर आहे. भागवताची वैशिष्ट्याने महात्म्य असं सांगितलं कदाचित, बरोबर आहे. जमतंय? हां, मागच्या वेळेला कुठपर्यंत आलो होतो कोणीतरी सांगा, नाहीतर मग. गुरुजी, भागवत पुराणात सांगितलेली धर्माची 30 लक्षणे हे एका उत्तर त्याचं नाही ना? नाही 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 नाही, ते वेगळं. हो हो हो, ते तुम्ही अभ्यास म्हणून ठीक आहे. तुम्ही धर्माची 30 लक्षणं सांगायला लागलात ना तर अवघडच होईल ना फार कथेमध्ये. मागच्या वेळी असं सांगितलं होतं, मग राजाने जन्मेजा या गादीवर बसविले हां. आणि त्याग करून गंगेचे दर्शन घेतले. हम्म. सर्व महात्म्यांना मुक्ती कशी मिळेल असं त्यांनी सांगितलं. हां. आणि काही विशिष्ट कालावधीनंतर गंगा तरावर आला, मग त्यांनी अढळ पाण्याचा अन्न पाण्याचा त्याग केला. सावरकरांनी तसे केले होते, म्हणजे हे त्याग केला त्याने अन्न पाण्याचा. हां. आणि गंगेच्या तटावर एक घटना, सुखदेव 16 वर्षाचे तिथे आले, कमलनयन होते, त्यांना राजाने वंदन केले आणि 7 दिवसात मुक्ती कशी मिळेल हे सांगितले. असंच शेवटी झालं होतं. सुखदेवांनी सांगितले 7 दिवस, आणि तेच भागवत आहे. मोक्ष आहे आपला, कुठेही साधनात काहीतरी कृती आहे. श्रीमद भागवत कथेमध्ये मुक्ती मिळते. जो राजा धर्मनिष्ठ होता तो असा का वागला? पेटीतली किरीट मुकुट होता ना, त्याच्यामुळे तसा तो वागला. धर्मराजाने उघडून हे सांगितलं, ही कथा सांगितली थोडक्यात. आणि रामात हे सांगितलं होतं 3 बीज मंत्रापासून बनलेलं आहे. हां, ते वेगळं, ते कथेचा भाग नाही आपल्या. कोणीतरी विचारलं मंत्राचा विषय म्हणून तो सांगितला. ठीक आहे. परीक्षित राजा आता त्या गंगेच्या तटावरती आलेला आहे आणि तो अनेक ऋषींना विचारतोय की माझ्याकडे आता 7 दिवस शिल्लक आहेत, तेव्हा मला मुक्तीचा मार्ग सांगा. आणि त्याच वेळेला शुकाचार्यांचं तिथे आगमन झालं. आणि आता ही कथा सुद्धा जी आहे ती पुन्हा सूत आणि शौनक यांच्या संवादातून काही वेळा आपल्याला समजते, काही वेळेला प्रत्यक्ष राजा परीक्षिती आणि शुकदेवजी महाराज यांच्या संवादातून, आणि पुढे मैत्रेय आणि विदुर संवाद, असं 3 वेळा इथून हे सुरू होतं श्रीमद भागवत. खऱ्या अर्थानं कथेची जी सुरुवात म्हणतात ती इथे सुरू होते. आणि परीक्षिती राजानं अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर माझ्याकडे आत्ता 7च दिवस शिल्लक आहेत, या 7 दिवसामध्ये मला तुम्ही मुक्तीचा मार्ग सांगा, अशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे. पण त्याचे प्रश्न असे आहेत की मी आपल्याकडनं हे जाणून घेऊ इच्छितो की भगवंत या सृष्टीची रचना मुळात कशी करतात, या सृष्टीची उत्पत्ती कशी होते, भगवंत या सगळ्यांचं संरक्षण आणि संहार कसा करतात, हे ब्रह्मांड कसं बनवतात आणि पुन्हा ते सगळं मिटवून कसं टाकतात, आणि पुष्कळशी कर्मे करण्यासाठी पुरुष रूपाने प्रकृतीच्या विभिन्न गुणांनी एकाच वेळेला ते अशा पद्धतीने अवतार घेतात का क्रमशः काही अवतार घेतात, हे सगळं तुम्ही मला सांगा. त्यावेळेला शुकाचार्य राजाला म्हणाले की राजा, तू हे जे विचारतोयस
ते अत्यंत ब्रेक होतोय सर, आवाज ब्रेक होतोय. राजा, तू हे जे विचारतोयस ते अत्यंत प्रश्न जे आहेत ते अत्यंत ज्ञानी पुरुष विचारतोय. आणि हे प्रश्न तुला का पडले, तर मुळात श्रीकृष्ण भगवान जे आहेत ते तुझ्यावरती प्रसन्न आहेत आणि त्याच्यामुळे तुला अशी इच्छा झाली की ते भगवत नावाचं तत्व आहे ते समजवून घ्यावं. आणि म्हणून शुकदेवांनी परीक्षित राजाला या सगळ्या त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्याच्यात पहिला जो प्रश्न आहे की सृष्टीची उत्पत्ती कशी होते, त्यावेळेला देवर्षी नारदांचा संदर्भ आलेला आहे. नारदांनी असेच काही प्रश्न विचारले होते. मी जे सांगितलं की भागवतामध्ये प्रत्येक जे आलेलं पात्र आहे ते खरं बोलतं. त्यामुळे हे मी कुठे ऐकलं आहे, हे मला कोणी सांगितलं आहे, अशा पद्धतीनं या सगळ्याची उत्तर आलेली आहे. त्याकरता देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला होता की आपण या सर्वांचे, आपण माझे पिता आहात आणि तुम्ही कोणाचं ध्यान करता. त्यावेळेला ब्रह्मदेवांनी सांगितलं होतं की मी प्रत्यक्ष परमेश्वराचं ध्यान करतो, ज्याच्यामधून मी उत्पन्न झालेलो आहे. अशा प्रकारचा आशय या सगळ्यामध्ये आहे. आणि मग ते विराट स्वरूप काय आहे, त्या विराट स्वरूपाचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. ब्रह्मदेवांनी त्या सगळ्याचं वर्णन केलेलं आहे. कशा पद्धतीनं त्या विराट पुरुषाचा एकूण देह आहे ते सगळं ब्रह्मदेवांनी नारदांना सांगितलं. त्यानंतर पुढे भगवंतांच्या लीलावताराच्या कथा आहेत. म्हणजे कुठले कुठले अवतार भगवंतांनी घेतले, ज्याला आपण दशावतार म्हणतो किंवा 24 अवतार म्हणतो, ते हे अवतार, या सगळ्यांचं वर्णन प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितले. आणि पुढे ते म्हणतात की नारदा, भगवंत हे सगळं केवळ संकल्पाने करतात. म्हणजे त्यांना असं वाटलं एखादी गोष्ट आणि म्हणून त्यांनी ती केली, अशाच पद्धतीचं हे कार्य चालतं. आणि त्यांचं हे जे सगळं कार्य आहे ते त्यांनी मला सांगितलं आणि ते म्हणजेच श्रीमद भागवत होय. अशा पद्धतीचं वर्णन प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी केलेलं आहे. आणि मग हे सगळं ऐकलं, शुकदेव सांगतायत राजाला की अशा पद्धतीचा उपदेश ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना केला. तेव्हा राजाने पुन्हा प्रश्न विचारले. आपल्याकडचं कुठलंही साहित्य पाहिलं तुम्ही तर ते प्रश्न आणि उत्तर ह्या स्वरूपामध्ये आलेलं आहे. म्हणजे मला काहीतरी माहिती आहे म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं आहे किंवा तुमच्यावरती लादलं आहे असं होत नाही. म्हणून मी तुम्हाला म्हणतो नेहमी की तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. त्यातून एखादी अशी गोष्ट बाहेर येते की ती एखाद्या कथाभागापेक्षा सुद्धा अधिक महत्त्वाची असते. आणि आपल्याकडचे सगळे ग्रंथ जे आहेत ते याच पद्धतीने आहेत. कोणीतरी एकतर कोणाला तरी सांगितलं अशा पद्धतीची रचना तुम्ही करा ह्यानी, किंवा कोणीतरी प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांचं उत्तर म्हणून तो ग्रंथ निर्माण झाला. राजा परीक्षितानं सुद्धा असेच अनेक प्रश्न विचारले आहेत ह्या सृष्टीबद्दलचे. आणि त्याचबरोबर राजाने एक महत्त्वाचा प्रश्न जो शुकदेवांना केला तो असा आहे की तुम्ही हे सगळं सांगाच, पण त्याचबरोबर याच्यामध्ये भगवंतांच्या लीला अवताराच्या ज्या कथा आहेत त्या मला सांगा, कारण त्या ऐकल्यामुळे माझं कल्याण होणार आहे. आणि म्हणून श्रीमद भागवतामध्ये ह्या सगळ्या कथा आलेल्या आहेत. त्यात पहिली कथा जी येते ते ब्रह्मदेव कमळावरती बसलेले. ब्रह्मदेवांनी
डोळे उघडले. अनेक वर्ष झाले ते त्या कमळावरती बसलेले. त्यांनी डोळे उघडले त्यावेळेला त्यांनी समोर पाहिलं की पाणीच पाणी. डावीकडे पाहिलं तिकडे पण त्यांना पाणी दिसलं. उजवीकडे पाहिलं तिकडेही पाणी दिसलं आणि पाठीमागे पाहिलं आपल्या तिथेही त्यांना पाणीच दिसलं. ब्रह्मदेव ज्या ज्या दिशांना ब्रह्मदेवांनी पाहिलं त्या त्या दिशेला ब्रह्मदेवांना मुख आलेले. ब्रह्मदेवांना 4 मुख आहेत. आपल्याला 3 दिसतात कारण आपण एका बाजूनी बघतो, पण प्रत्यक्षामध्ये ब्रह्मदेवांना 4 मुख आहेत. ब्रह्मदेव पाहत आहेत की सगळीकडे पाणीच पाणी आहे. पण मग याचा अर्थ मला कोणीतरी निर्माण केलं आहे, म्हणजे माझा कोणीतरी निर्माता असणार. तेव्हा तो कोण आहे याचा शोध घेण्याकरता म्हणून ब्रह्मदेव ज्या आसनावरती बसले होते त्या आसनावरनं उठले आणि त्यांनी बघितलं की त्या आसनाला खालती एक देठ गेला आहे. कमलाचा देठ आपण पाहिला, आपण ते चित्र पाहिलं सगळ्यांनी. भगवान महाविष्णू शेषावरती पोहडलेत, त्यांच्या नाभी कमलामधून अजून एक कमल आलेलं आहे आणि त्या कमळावरती ब्रह्मदेव बसलेले. ब्रह्मदेव त्या देठामधून आतमध्ये गेले. आत 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 गेले ते थेट भगवान महाविष्णूंच्या पोटामध्ये गेले, कारण त्या नाभीमधून ते कमल वर आलेले आहे. आणि त्यांनी तिथे पाहिलं की इथे सुद्धा सगळीकडे पाणीच आहे. त्यावेळेला ते पुन्हा बाहेर आले त्याच वाटेने आणि त्याच वेळेला ब्रह्मदेव विचार करतायत की मी आत्ता जिथपर्यंत गेलो तिथे सुद्धा पाणीच आहे आणि बाहेर मी जे पाहतोय ते सुद्धा सगळं